गड्ड्यामध्ये 14 जणांना आत्मसमर्पण करावं लागलं. काय आहे त्या मागची स्टोरी, कशासाठी त्यांना आत्मसमर्पण करावं लागलं आणि कोणते संत आहेत ते त्यांना आत्मसमर्पण करावं लागलं, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नामदेव पायरीचा इतिहासही सांगतो काय आहे. तर जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि लाईक करायला विसरू नका. तर काय झालं सांगतोय तुम्हाला. तर नामदेव महाराज हे पांडुरंगांचे प्रिय भक्त होते आणि त्यांनी समर्पण नाही केलं तर त्यांच्या कुटुंबातील 14 जणांनी एकाच वेळी समर्पण केलं नामदेव पायरीवरती. आणि तेच सांगतो मी तुम्हाला आता. तर कसं समर्पण केलं, तर संत नामदेवांची वैकुंठाला जाण्याची वेळ झाली नव्हती, पण त्यांना भगवंतांचा विरह सहन होत नव्हता त्यांना. कारण की कुठल्याही संतांचं हेच आहे की त्यांची कामगिरी झाल्यानंतर ते इथं पृथ्वीवर राहिलेच नाही. तर आषाढ वद्द त्रयोदशीला पांडुरंगाला नामदेव महाराज म्हणतात की हे भगवंता माझा स्वीकार करा. त्यांची वेळ झाली नव्हती वैकुंठाला जाण्याची, तरी पण त्यांना एवढा हट्ट केला तर पांडुरंगांनी जागा दिली. तर तिथे एक नामदेव पायरीच्या तिथे एक गड्डा झाला आणि त्या गड्ड्यामध्ये अक्षरशः नामदेव महाराज पुढे निघाले आणि त्यांच्याच मागोमाग त्यांच्या कुटुंबातील 14 जण आले. तर ते कोण होते ते 14 जण, तर ते 14 जण होते नामदेव महाराजांची जे पत्नी आहे ते होती राजाई, आणि त्यांची आई गोनाई, आणि त्यांचे वडील दामाशेट्टी, आणि त्यांचे मुलं विठ्ठल, नारायण, गोविंद आणि महादेव. त्यांच्या सुना पण गेल्या त्याच मागोमाग. तर त्यांचं नाव आहे गोळाई, यसाई आणि मखाई. आणि नामदेव महाराजांची जे दासी होती संत जनाबाई ते पण त्यांच्या मागोमाग निघाल्या, आणि त्यांची जे मुलगी होती लीलाबाई ते पण त्यांच्या मागोमाग निघाली. परत नामदेव महाराजांची जे बहीण होती आऊबाई त्या पण त्यांच्या सोबत निघाल्या. नामदेव महाराजांनी विठ्ठलाला म्हटलं की जे वारकरी येतात त्यांच्या चरणाची धूळ इथून पायरीवरून जर जातील तर माझ्या कपाळाला लागली पाहिजे. तर अशा प्रकारे त्यांच्याकडून वचन घेतलं आणि आजही ते वचन चालू आहे. कारण की जोपर्यंत आपण नामदेव पायरीचं दर्शन घेत नाही तोपर्यंत विठ्ठलाचं दर्शन पौत होत नाही. आजही ते मानलं जातं. आणि 1268 ला त्यांनी सर्वांनी वैकुंठ गमन केलं. अशा प्रकारे तिथली नामदेव पायरीची स्टोरी झाली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.